नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परीट। तर हे आपण प्राचीन शिवालय पाहणार आहोत या व्हिडिओतून। मानदेव देवस्थान, मनपूर, यवतमाळ। श्री मानदेव देवस्थान हे प्राचीनकालीन मंदिर असून 1154 ते 55 या साली स्थापना याची झालेली असा अंदाज हा नांदगाव खंडेश्वर येथे महादेव मंदिरामध्ये देवनागरी लिपीमध्ये लिहिलेला आहे। अच्छा। आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे जसं काशीला एक शिवालयासमोर काळभैरवाचं मंदिर आहे, त्या हिशोबाने ही विदर्भातील एक काशी असलेलं मंदिर आहे। त्याकरता याची फार मोठी काही माहिती नाही आहे, पण याला फार मोठं महत्त्व प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये खूप लोकांचं श्रद्धास्थान आहे। श्रद्धास्थान असून या लोकांना या मंदिरामधून भरपूर प्रमाणात अनुभव आलेले आहे। यापेक्षा जास्त काही माहिती या मंदिरामध्ये नाही आहे। ओके, तर मित्रांनो, आपल्याला थोडक्यात माहिती मिळालीच असेल। इथं माझी गाडी दिसते तुम्हाला। इथं मी रात्रीचा स्टे केला होतो। ज्यावेळेस मी सोलापूर टू अयोध्या प्रवास केला होता त्यावेळेस मी या मंदिरामध्ये रात्रीचा स्टे केला होता। तर इथं काही शिवजींची मूर्ती, नंदी जी आहेत आपण दर्शन घेऊयात। आणि हे मंदिराच्या भिंतीमध्ये कोरलेलं आहे। हे हायवे आहे। मी बाहेरच्या वेळी आलो होतो त्यावेळेस मी हे शूट केलं आहे। तर इथे हनुमानजींचं मंदिर आहे, तर इथं पण आपण दर्शन घेऊयात। हे व्हिडिओ असंच करायचं म्हणून केलं होतं कॅज्युअली, पण हे खूप दिवस झालं रेकॉर्ड करून ठेवलं होतं। अपलोड करेन म्हणतोय, आत्ता केलं आहे। तर हे मंदिराला कलर देण्यात आलेला होता, तर पाहू शकता आपण। हे एकदम प्राचीन मंदिरच आहे। आणि बॅकसाईडून हा मंदिर दाखवतो आहे मी तुम्हाला। हायवेवरून फ्रंट साईडून जे तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टला पाहिलात ते तेवढंच होतं। मग इथं मी काही फोटोज वगैरे घेतलेत आणि व्हिडिओ क्लिप्स जे काही मला शूट करायला मिळालं अवेलेबिलिटीवरती ते मी केलेलं आहे। तर इथं पुष्करणी म्हणू शकता किंवा जलकुंड आहे ते एक। हे मंदिराचं आतलं भाग आहे। तर इथं बघू शकताय आपण, आतनं पण पेंटिंग वगैरे केलेलं आहे। तर जेवढं पॉसिबल होतं मला, त्या दिवशी मी रायडिंग करून कम्प्लिटली थकलो होतो, तर लई शॉर्टमध्ये मी हा व्हिडिओ कॅप्चर करून टाकलेला आहे। आणि फोटोज, व्हिडिओज हे असे मी जे काही घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे। तर असे प्राचीन मंदिर जर का आपल्या गावात देखील असेल तर मला नक्कीच कळवा। मी कधीही त्या साईडला किंवा त्या एरियामध्ये गेलो आणि मला लक्षात आलं की हा बाबा आपल्याला इथे हा प्राचीन मंदिर बघायचं आहे, बारव बघायचं आहे, असं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगावं, जेणेकरून मी असे व्हिडिओज आपल्यासाठी बनवेन आणि आपले जे काही प्राचीन मंदिर आहेत ते सर्वांसमोर येतील। हे फक्त ग्रामीण भागातच आपल्याला बघायला मिळतात असे प्राचीन मंदिरं। तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओ।